नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आणि आज दिनांक 9 एप्रिलच्या ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी असणार आहे त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडींना. पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असेल, नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, श्रीलंका या देशाने नुकतंच त्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेला आहे. तर त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना श्रीलंका या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आलेला आहे. त्या सन्मानाचं नाव असेल मित्रा विभूषण. या सन्मानाची सुरुवात झाली होती 2008 साली. हे आपल्याला मुद्दे याविषयी लक्षात ठेवायचे आहेत. तसेच श्रीलंकेचा मुद्दा आलेला आहे. तर राजधानी लक्षात ठेवा कोलंबो असेल. चलन असेल श्रीलंकन रुपया. पंतप्रधान आहेत सध्या हरिनी अमरसूर्या आणि राष्ट्रपती आहेत अनुरा कुमारा दिसानायके. त्यासोबतच आपल्याला आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वेगवेगळ्या देशांकडून मिळालेली जे सन्मान आहेत त्यांचे नावं लक्षात ठेवायचे आहेत. तर फिजी या देशाकडून त्यांना सन्मान मिळालेला आहे. पापुआ न्यूगिनी असेल, इजिप्त देश असेल, फ्रान्स असेल, ग्रीस, त्यानंतर डोमिनिका, नायजेरिया, बार्बाडोस, गयाना, कुवेत हा देश या देशांकडून आपल्या पंतप्रधानांना सर्वोच्च सन्मान देण्यात आलेले आहेत. आणि नुकतंच 2025 मध्ये आपण जर बघितलं तर मॉरिशसचा ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द ओशियन ने नुकतंच सन्मान करण्यात आलेला आहे. तर हे अत्यंत महत्त्वाचे सन्मान जे आपल्या पंतप्रधानांना देण्यात आलेले आहे. या ठिकाणी तुम्ही ते वाचून घेऊ शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच ICC अर्थात इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट मधून कोणता देश बाहेर पडला? याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, हंगेरी हा देश नुकतंच ICC मधून बाहेर पडला आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर ICC अर्थात इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट, ज्याला आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय म्हणून ओळखले जाते, 3 एप्रिलला जे हंगेरी देश आहे त्याने यामधून बाहेर पडण्याची घोषणा केलेली आहे. त्याचं कारण काय आहे? तर हंगेरी या देशाच्या मते ICCला सध्या काही विशिष्ट देशांविरोधात राजनैतिक हत्यार म्हणून वापरलं जात आहे. जसं की आपण सध्या बघितलं इस्रायल आणि जी काही हमास वार चालू आहे, तर त्यामध्ये इस्रायलचे जे पंतप्रधान आहेत बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर या ICCने अटक वॉरंट काढलेला आहे. कारण खूप सारे निष्पाप जे काही लहान मुले किंवा लोक आहेत ते त्या हल्ल्यामध्ये मारले गेलेले आहेत. तर याद्वारे त्यांना अटकेचं वॉरंट हे काढलेलं आहे. आणि सध्या हे इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू हंगेरी या देशाच्या दौऱ्यावर आहे. तर या ICCच्या नियमांनुसार त्यांना अटक करून ICCच्या ताब्यामध्ये देणं हे अनिवार्य आहे. म्हणून हंगेरी या देशाने या ICC मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आणि आता असं केल्यामुळे या हंगेरी देशावर आता ICCला या बेंजामिन नेतन्याहू यांना अटक करून देणं हे अनिवार्य नसणार आहे. तर अशा प्रकारची घटना आहे. अतिशय महत्त्वाची घटना आहे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने, ते आपण लक्षात ठेवली पाहिजे. तसेच जे ICC आहे त्याविषयी लक्षात ठेवा. याची स्थापना झाली होती 2002 साली. सध्या सदस्य आहेत 124. मुख्यालय आहे नेदरलँड या देशामध्ये द हेग या ठिकाणी. तसेच आपल्याला इतर काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर अमेरिका नुकतंच UNHRC आणि WHO जे 2 संघटना आहेत त्यामधून बाहेर पडला आहे. अर्जेंटिना सुद्धा WHO मधून बाहेर पडलेला आहे. तर हे सुद्धा आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे आहेत, ते लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, नुकतेच कोणत्या राज्यातील आदिवासी हस्तकला उत्पादन कानडी पय्याला GI टॅग देण्यात आला? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, केरळ या राज्यामधील हे आदिवासी हस्तकला उत्पादन आहे, त्याला नुकतंच GI टॅग देण्यात आलेला आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवा. तर त्या उत्पादनाचं नाव असणार आहे कानडी पय्या, जे की केरळमधील आदिवासी हस्तकला उत्पादन आहे, त्याला नुकतंच GI टॅग देण्यात आलेला आहे. आणि हे एक प्रकारची चटई असते मित्रांनो, जी की बांबूपासून बनवली जात असते. तर हे आपल्याला याविषयी लक्षात ठेवायचं आहे. तसेच GI टॅग विषयी लक्षात ठेवा. असं लॉंग फॉर्म असतं जिओग्राफिकल इंडिकेशन.
यासाठीचा कायदा करण्यात आला होता 1999ला आणि तो कायदा 2003 साली लागू करण्यात आला. एखाद्या विशिष्ट भागामध्ये किंवा क्षेत्रामध्ये एखादी विशिष्ट असं उत्पादन घेतलं जात असेल तर त्याला त्या जागेचं वैशिष्ट्य म्हणून GI टॅग हा दिला जात असतो आणि हा GI टॅग 10 वर्षांच्या कालावधीसाठीच वैध असतो. तसेच आपल्याला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की पहिले GI टॅग पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगची जी चहा आहे त्याला देण्यात आलेला होता आणि हा जो GI टॅग आहे ते 3 श्रेणींमध्ये जे उत्पादन घेतले जातात त्याला दिलं जात असतं. कृषी उत्पादने, दुसरं आहे प्राकृतिक आणि तिसरं आहे हस्तशिल्प आणि औद्योगिक वस्तू. महाराष्ट्रामधील एकूण 34 वस्तूंना GI टॅग देण्यात आलेला आहे. त्यासोबतच नुकतंच 2025 मध्ये गुजरात राज्यातील 2 वस्तू आहेत किंवा उत्पादनं आहेत त्यांना GI टॅग देण्यात आलेला आहे. पहिला आहे हँडीक्राफ्ट घरचोला आणि दुसरा आहे अहमदाबाद या ठिकाणची सौदागरी ब्लॉक प्रिंट. हे नावं आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे वक्फ सुधारणा विधेयक 2025 द्वारे संसद खालीलपैकी कोणत्या कायद्यात सुधारणा करणार आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी. मुस्लिम वक्फ कायदा आहे 1995चा. त्यामध्ये या वक्फ सुधारणा विधेयकाद्वारे संसद सुधारणा करणार आहे किंवा त्यांनी केलेले आहे. तर त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर नुकतंच 4 एप्रिलला राज्यसभेमध्ये हे विधेयक मंजूर करण्यात आलं आहे 128 विरुद्ध 95 या मतफरकाने. या अगोदर सर्वप्रथम हे जे काही विधेयक आहे ते लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आलेलं आहे आणि हे विधेयक जे केंद्रीय मंत्री आहेत किरण रिजिजू यांच्या हस्ते मांडण्यात आलेलं आहे. तर हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. यात 2 कायद्यांमध्ये सुधारणाही करण्यात आलेली आहे. पहिला आहे वक्फ दुरुस्ती विधेयक 2025 आणि दुसरा आहे मुस्लिम वक्फ रद्द विधेयक 2024. याचा उद्देश लक्षात ठेवायचा आहे वक्फ मालमत्तांच्या व्यवस्थापनातील आव्हानांना तोंड देणे तसेच वक्फ बोर्डचे जे काही प्रशासन आहे किंवा कार्यक्षमता आहे त्यामध्ये वाढ करणे. तर हे उद्देश आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत आणि हे जे काही नवीन सुधारणा विधेयक आहे त्यालाच आता ते कायदा बनलेला आहे राष्ट्रपतींच्या मान्यतेनंतर. तर त्या कायद्याला नाव देण्यात आलेलं आहे उम्मीद कायदा. तसं लॉंग फॉर्म पण लक्षात ठेवायचं आहे युनिफाईड वक्फ मॅनेजमेंट एम्पॉवरमेंट इफिशियन्सी अँड डेव्हलपमेंट ॲक्ट. यावर आपल्या परीक्षेमध्ये हमखास प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण सध्या देशभरामध्ये गाजलेला हा मुद्दा आहे. तर आपल्याला एवढे पॉईंट्स याविषयी लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. ACC अर्थात एशियन क्रिकेट काउन्सिलचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी. मोहसिन नकवी हे ACC अर्थात एशियन क्रिकेट काउन्सिलचे नवीन अध्यक्ष बनले आहेत. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवा. हे जे काही ACC आहे त्याचं लॉंग फॉर्म असतं एशियन क्रिकेट काउन्सिल. याची स्थापना 1983 साली करण्यात आली. मुख्यालय आहे श्रीलंका या देशातील कोलंबो या ठिकाणी आणि अध्यक्ष बनले आहेत मोहसिन नकवी जे की पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जे आहे त्याचे माजी अध्यक्ष राहिलेले आहेत. हे सुद्धा आपल्याला या मोहसिन नकवीविषयी लक्षात ठेवायचं आहे. आणि ICC अर्थात इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचे नवीन अध्यक्ष बनले आहेत जय शाह. हे सुद्धा मुद्दा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल नुकतेच माउंट मारापी या ज्वालामुखीचा उद्रेक कोणत्या देशात झाला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी. इंडोनेशिया या देशामध्ये हे माउंट मारापी नावाचं जे ज्वालामुखी आहे त्याचा उद्रेक झालेला आहे. त्याविषयी पॉईंट्स लक्षात ठेवा. तर इंडोनेशिया या देशामधला हे माउंट मारापी एक जागृत असा ज्वालामुखी आहे. त्याचा नुकतंच उद्रेक हा त्या देशामध्ये पाहायला मिळालेला आहे. तर हे जे माउंट मारापी आहे याविषयी पॉईंट लक्षात ठेवा. हा जो काही ज्वालामुखी आहे तो प्रशांत महासागरामधील जे रिंग ऑफ फायर क्षेत्र म्हणून ओळखलं जातं त्या भागामध्ये हे माउंट मारापी पाहायला मिळतं. त्यासोबतच भारतामधील जे ज्वालामुखी आहेत ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर अंदमान निकोबार येथील जे बॅरन बेट आहे त्यावर सुद्धा एक ज्वालामुखी आपल्याला पाहायला मिळतो. हे सुद्धा जे बॅरन बेटावरचं ज्वालामुखी आहे ते मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. या अगोदर यावर आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारण्यात आलेला आहे. तसेच इंडोनेशियाचा उल्लेख आलेला आहे. तर पॉईंट्स लक्षात ठेवा. राजधानी आहे जकार्ता, चलन आहे इंडोनेशियाई रुपया आणि पंतप्रधान आहेत सध्या प्रोबो सुबियांतो. तसेच हाच इंडोनेशिया नुकतंच ब्रिक्सचा 10वा नवीन सदस्य सुद्धा बनलेला आहे. हे महत्त्वाचे मुद्दे याविषयी आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर
पुढचा प्रश्न असेल, राष्ट्रीय समुद्री दिवस कधी साजरा करण्यात आला? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहे. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, 5 एप्रिलला राष्ट्रीय समुद्री दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. तर त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर नुकतंच 5 एप्रिलला राष्ट्रीय समुद्री दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. याचं कारण काय आहे याच दिवशी हा दिवस साजरा करण्यामागे? तर 1919 साली पहिल्या भारतीय जहाजानं मुंबई ते लंडन जे यशस्वी असा प्रवास या दिवशी केलेला होता, म्हणून त्याची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. आणि त्या जहाजाचं नाव काय होतं? SS लॉयल्टी. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच जे इतर दिनविशेष आहेत एप्रिल महिन्यामधील ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 1 एप्रिलला ओडिशा स्थापना दिवस साजरा केला जातो. 2 एप्रिलला विश्व ऑटिझम जागरूकता दिवस म्हणून साजरा केला जातो. 4 एप्रिलला आंतरराष्ट्रीय खान जागरूकता दिवस आणि 5 एप्रिलला राष्ट्रीय समुद्री दिवस म्हणून साजरा केला जात असतो. हे महत्त्वाचे दिनविशेष आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर कालच्या ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी होत्या त्याचं क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच कोणता देश बिमस्टेकचा नवीन अध्यक्ष बनला आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, बांगलादेश हा 2 वर्षांसाठी बिमस्टेकचा नवीन अध्यक्ष असणार आहे. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये अभ्यास आपण केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच मायक्रोसॉफ्ट कंपनीने कोणत्या राज्यात AI सेंटर स्थापना करण्याची घोषणा केली आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, महाराष्ट्रामध्ये हे मायक्रोसॉफ्ट AI सेंटर स्थापन करणार आहे. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच कोणत्या राज्यात देशातील पहिल्या व्हर्टिकल ब्रिजचे उद्घाटन करण्यात आले? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, तामिळनाडू. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच राष्ट्रीय युवा पुरस्कार देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, आकर्ष श्रॉफ यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे निधन झाले, त्यांना कोणत्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, दादासाहेब फाळके पुरस्कार. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच कोणत्या देशाने परमाणु पाणबुडी पर्म विकसित केली? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, रशियाची ही परमाणु पाणबुडी आहे पर्म. आणि याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण डिटेलमध्ये चर्चा केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न होता, विश्व स्वास्थ्य दिवस अर्थात वर्ल्ड हेल्थ डे कधी साजरा केला जातो? आणि याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, 7 एप्रिलला वर्ल्ड हेल्थ डे म्हणून साजरा केला जातो. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच शेंगाली बिहू महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, आसाम. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, MotoGP अमेरिका ग्रँड प्रिक्स 2025चा विजेता कोण बनला? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, मार्क मार्केज. त्यानंतर काल आपण होमवर्क क्वेश्चन घेतला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता, भारत रस्त्यांच्या नेटवर्कमध्ये जगात कितव्या क्रमांकावर आला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदरपणे अतिशय डिटेलमध्ये कॉमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन. ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहिती नाही त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, भारत हा रस्त्यांच्या नेटवर्कमध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावर आलेला आहे. तर पहिल्या क्रमांकावर कोण आहे? याचं उत्तर ज्यांना माहीत आहे त्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असेल, नुकतेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी गव्हर्नर कोण बनले आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. अत्यंत अलीकडचाच हा मुद्दा आहे. याविषयी आपण मागच्या 1-2 व्हिडिओमध्ये चर्चा सुद्धा केलेली आहे. बघूया मग या सोप्या प्रश्नाचं उत्तर हे किती विद्यार्थ्यांना माहिती आहे. चला मग थांबूया या ठिकाणी. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच लेक्चरच्या मोफत नोट्ससाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555, त्याला जॉईन करून घ्या. तसेच इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे स्मार्ट अभ्यास या नावाने, त्याला सुद्धा जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी मोफत स्टडी मटेरियल आपण टाकत असतो. थांबूया मग, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.